नमस्कार मित्रांनो, तर आपला आता आपण वाडी खात्यामध्ये आलोय बघा. बागेमध्ये आपल्यासाठी इथे टेबल वगैरे आणलाय आणि किती शांत वातावरण आहे. त्याचप्रमाणे इथं बाजूला एक विहीर आहे, 3 फुटावर खोल आहे आणि किती पाणी एकदम चांगलं आहे. आणि आतमध्ये एक मासा आहे फायटर, बघा केवढा मोठा मासा आहे. इथे गोल गोल फिरतोय तो, पण आज छोटे छोटे मासे वगैरे आहेत आतमध्ये. आणि शांती बघा किती सुंदर वातावरण आहे ते. तर आपले नारळकर बंधू आलेले आहेत. हे बघा घर बघा किती मस्त. आणि आज पोपळी नारळाची बागा बघा किती सुंदर वातावरणामध्ये एकदम शांत एकदम. तर आपल्याला तुम्हाला इथे यायचं असेल तर आमचे नारळकर बंधू त्यांचा नंबर घेऊन ठेवा. तुम्ही सांगा जरा तुमचं नाव वगैरे आणि इथे कसं यायचं असेल ते पण थोडक्यात माहिती द्या. मी काय म्हणतो माहिती काय, आपला नंबर घ्या, नंबर 9420 10 52 34 नार्वेकर वाडे पालसे दत्त मंदिरपासून आलात की एक चिंचीचं झाड आहे. चिंचीच्या झाडापासून एक गल्ली आहे, गल्लीतील वरून 6 मिनिटामध्ये नार्वेकरांचं घर आहे. तिथे आस्वाद घेण्याचं नक्की येतीलच. तर बघा त्यांना पण आदर सत्कार किती म्हणजे प्रेमाने यावे, लोकांनी इथं यावं, शांती घ्यावी, त्यांनी राहावं, इथलं वातावरण निसर्गरम्य बघावं. दिलीप नार्वेकर बोला. आणि समुद्र बघा किती 1 किलोमीटर पण नाही इथून, इतकं जवळ समुद्र आहे, स्वच्छ पाणी आणि खूपच सुंदर असं वातावरण बघा. हे तुम्हाला भेटणार आहे का? त्यासाठी आम्ही येतो इथं. आम्हाला जी शांती इथं भेटते ना ती मुंबईच्या वातावरणामध्ये नाही भेटत. एकदा नक्की तुम्ही इथं या, विसावा घ्या. 1 दिवस किंवा 2 दिवस असे काढा तुमच्या जीवनातले, की त्यामुळे तुम्हाला बघा किती आनंद वाटेल, प्रसन्न वाटेल. आणि माझा चॅनलवर तुम्हाला जर काय सांगायचं असेल, तुम्हाला सजेशन द्यायचे असेल तर देऊ शकता. तर माझा चॅनल तुम्हाला कसं वाटतोय आणि नक्की या निसर्ग सौंदर्याबद्दल मला काय तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल ते पण सांगू शकता. आणि मी इथेच सांगेन की खरंच कोकणाचं एक सौंदर्य जे आहे ते बाकीच्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार नाही. इथं आता खूप ऊन आहे, काही ठिकाणी ऊन आहे, पण इथं जे गारवा आहे, शांत वातावरण आहे ते बाकीच्या ठिकाणी नाही. तर आपला हा चॅनल कोकणी माणूस आपण याच्यासाठी चालू केला की कोकणामधले निसर्ग रम्य वातावरण तुम्हाला दाखवायचे आहे. आणि माडी आता आपल्याजवळ येणारच आहे, तर तिचा व्हिडिओ आता आपण प्रत्यक्षात बघूया ते काय कशी सांगताय आणि बघा तुम्हाला माडी कशी आणली जाते, कशी पिळाली जाते. ठीक आहे, तर इथेच मी सांगतो माझा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.